रेसिपी बघण्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सो कुकरमध्ये इथे मी जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे। त्यावर लसूण घालून घेतलेला आहे, एक कांदा घालून व्यवस्थित लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। यामध्ये एक टमाटर घालून घ्यायचा आहे आणि घरगुती काही मसाले घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे अख्खा मसूर। सो तुम्ही बरोबर गेस केलेला आहे, आज आपण बनवतोय अख्खा मसूर रेसिपी। आणि मी इथे भिजत घातलेला मसूर वापरलेला आहे, तुम्ही डायरेक्ट वापरू शकता। मसूर चांगला धुवून मी परत एकदा चाळणीमध्ये नितळत घातला होता। तर हा मसूर आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला याच्यात 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण ओपन करून यामध्ये हिरवागार कोथिंबीर घालायचं आहे आणि त्याचबरोबर हा गरम गरम सर्व करायचा आहे, भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत। सो जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि याचबरोबर अख्खा मसूर भातासोबत कुणाकुणाला आवडतो हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। भेटूयात अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।